हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्यशो सुरू. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी एवढ्याशी बाळगलं अशा आईची जाऊ, हे स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात उतरवलं असे छत्रपती श्री शिवाजी महाराज व हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे राजे संभाजी, या तिन्ही महान मूर्तीस मी प्रथमतः अभिवादन करतो व तसेच या भव्य दिव्य नयनरम्य कार्यक्रमास उपस्थित सर्व व्यावसायिक तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व माननीय सदस्यांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तर मी पराग शिवल म्हणते, कलाजीवन बहुद्देशीय संस्था या संस्थेचं सचिवपद हे जबाबदारी माझ्यावर बहाल करण्यात आलेली आहे व तसेच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरांनी माझ्याकडे सोपवलं आहे. तर कलाजीवन बहुद्देशीय संस्था यांच्याद्वारे आयोजित महाराष्ट्र उद्योग पुरस्कार या नयनरम्य सोहळ्यामध्ये मी सर्व रसिकांचं तसेच सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करतोय. मला ठाऊक आहे की हा कार्यक्रम आपला थोडा उशिरा लागला, पण असं म्हणतात की चांगल्या कामाला उशीरच लागतो आणि आपण सगळे चांगले व्यक्तिमत्व इथे जमलेलो आहोत. त्याबद्दल पुनश्च मी सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो की तुम्ही या प्रसंगी या कार्यक्रमाप्रसंगी आपण या कार्यक्रमाची वाट पाहिली आणि खूप मोठ्या मनाने आपण या कार्यक्रमाला दाद सुद्धा दिली. सर्वप्रथम या तिन्ही डान्स ग्रुपचे इथे खूप हार्दिक अभिनंदन करतोय की खूपच छान परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की हा जो डान्स आहे हा मुलींनी काल सेट केला आणि आज तुमच्या समोर त्यांनी परफॉर्म केलेला आहे. जस्ट विदिन 24 hours हा डान्स सेट झालेला आहे, इथेच झालेला आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या तुम्हाला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. तर आपल्यासमोर मी थोडक्यात या कला जीवनाला सुरुवात कशी झाली मला हे सांगायचं आहे. 2018 मध्ये युवराज सर आणि मी आमच्या दोघांचा संबंध आला एका शाळेमध्ये. सर त्या शाळेमध्ये ड्रॉइंग टीचर म्हणून अपॉइंटमेंट झाले आणि तिथे मी सुद्धा एक इंग्लिश टीचर म्हणून अपॉइंटमेंट झालो. सुरुवातीला सरांना बघितल्यानंतर असं वाटलं की जिथे आमचा इंटरव्ह्यू होता तिथे एक पॉलिटिकल लीडर होते, त्यांच्याकडे आमचा इंटरव्ह्यूज होता आणि जेव्हा मी सरांना बघितलं तर सरांना बघितल्यानंतर मला वाटलं की सर दिव्यांग आहे आणि त्याच्याशी संबंधित कुठलं काम सरांना तिथे बोलावण्यात आलेलं असेल. पण काही दिवसानंतर कळलं की ज्या शाळेमध्ये माझी अपॉइंटमेंट झालेली आहे त्याच शाळेमध्ये सुद्धा सरांची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि असं म्हटलं जातं की सारख्या विचारांचे लोक हे एकत्र जुळतात आणि जेव्हा सारख्या विचारांचे लोक एकत्र जुळल्यानंतर एक नाविन्यपूर्ण उपक्रम इथे उदयास येतो आणि तसंच काहीच झालं. सरांच्या सहवासात वाढलो, सरांच्या सहवासात विचारांची देवाणघेवाण झाली आणि तिथे कुठेतरी वाटलं, कारण की थोर व्यक्तिमत्व असं म्हणतात की जर तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त करायचं आहे तर तुमच्या सभोवतालचं वातावरण हे सकारात्मक असणं खूप आवश्यक असतं. आणि मी जेव्हा जेव्हा सरांच्या सावलीमध्ये गेलो मला तेच वातावरण नेहमी प्राप्त झालं. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि हळूहळू सरांची आणि माझ्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि सरांचं एक नेहमी वाक्य असं म्हणायचं मला की सर म्हणायचे की या पृथ्वीवर आपण जन्म घेतो फक्त स्वतःसाठी, जे काही अचीव करतो ते स्वतःसाठी, पण दुसऱ्यांसाठी काय करतो. कारण की ही जी गोष्ट आहे ही आपल्याला निसर्गापासूनच प्राप्त होते. बघा ना, सूर्य जेव्हा प्रकाश देतो त्या प्रकाशाचा उपयोग सूर्याला कधीच नसतो. जेव्हा एक वृक्ष फळ आणि फुल देतो त्या फळाचा आणि फुलाचा उपयोग त्या वृक्षाला कधीच नसतो, पण सूर्य प्रकाश देतो दुसऱ्यासाठी आणि वृक्ष फळ आणि फुलं देतो दुसऱ्यांसाठी. आणि ह्याच गोष्टीची देवाण हे निसर्गाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ही निसर्गाची किमया की हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण आपण करतोय काय की नेहमी आपण स्वतःसाठी जगतो. पण सरांचं वाक्य होतं की आपण जर जीवन जर आपल्याला प्राप्त झालेला आहे तर आपल्याला दुसऱ्यांसाठी जगावं लागेल. आणि हीच विचारसरणी कुठे ह्याच विचारसरणीचं वारंवार जे दूध आहे ते आम्हाला पाजलं गेलं आणि त्यामुळे एक संस्था आपण स्थापन करायची असं ठरलं. कारण की एखादी गोष्ट जेव्हा एक व्यक्ती प्राण आपल्या पणाला लावून साध्य करतो तर ती व्यक्ती साध्य होते, पण त्याचा वेग जो आहे तो थोडा हळू असतो. पण जेव्हा एकत्र टीम एकत्र कुटुंब जेव्हा एखादं व्यक्ती एखादं गोष्ट साध्य करायला जातं तेव्हा त्याची ऊर्जा त्याचं मागचं साध्य करणं ते अवाढव्य असतं आणि तेव्हा कुठे असं ठरवण्यात आलं की आपण एक संस्था स्थापन करायची.
संस्था स्थापन करायची. मग संस्था स्थापन करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न हा आला की या जगामध्ये, या समाजामध्ये खूप अशा संस्था आहेत. या संस्थेला ठीक आहे स्थापन झालेल्या आहेत, पण आपण संस्थेला नाव काय द्यायचं? कारण की असं म्हटलं जातं की मनुष्य हा समाजाचा घटक आहे आणि समाजापरी देणं हे त्याचे दायित्व आहे, कर्तृत्व आहे. म्हणून या समाजासाठी सेवा प्रदान करण्यासाठी आपल्याला एक संस्था स्थापन करायची आहे. पण प्रश्न तोच आला की संस्थेला नाव काय द्यायचं. मग त्यावेळेस खूप विचार झालेत आणि विचारातून एक निष्पन्न असं झालं की मनुष्य जेव्हा आईच्या उदरातून जन्म घेतो तेव्हा सुरुवातीला त्याला जी कला शिकवल्या जाते ती असते बोलायची. बघा ना, आपल्याकडे जेव्हा पुढारी व्यक्ती असतात, आजी आजोबा किंवा आई बाबा, त्या मुलाला आई म्हण किंवा बाबा म्हण असं म्हणायला शिकवलं जातं. ते मूल जेव्हा रांगतं तेव्हा त्याला चालण्याची कला शिकवली जाते आणि चालण्याची कला शिकवल्यानंतर जेव्हा त्याला शाळेमध्ये घातल्या जातं, कॉलेजेसमध्ये घातल्या जातं, तर जीवनाशी संबंधित विविध कला त्या मुलाला शिकवल्या जातात. म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर मानवाचं संपूर्ण जीवन हे कलेनं भरलेलं आहे. आणि तेव्हा कुठे जन्म झाला कला जीवन फाउंडेशन संस्थेचा. आणि तेव्हा ठरवलं की आपल्या संस्थेला नाव द्यायचं कलाजीवन संस्थेला. आणि त्यानंतर या संस्थेचा सगळ्यात पहिला जो उपक्रम होता तो इंटर तहसील ड्रॉइंग कॉम्पिटिशन. आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ही 10x10च्या रूममध्ये घेण्यात आली होती, कारण की संस्थेचा पहिलाच उपक्रम होता. आणि या उपक्रमामध्ये तब्बल 35 विद्यार्थी जे आहेत ते प्रवेशित झालेले होते. इथे माननीय झांबरे सर आहेत. या झांबरे सरांच्या हस्तेच या कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती. नंतर